वर्षामध्ये पाहिलं तर मोदींनी 370 कलम काश्मीरमधलं हटवलंय, राम मंदिर बांधलंय. त्यामुळे कुठेतरी आता मोदींचा बोलबाला असल्याचं सुद्धा देशात बोललं जातंय. तुला एक तरुण म्हणून काय वाटतंय, हे सगळं जे चाललंय ते योग्य आहे असं वाटतंय? मुळात म्हणजे मोदींचा बोलबाला हे माध्यमातून आम्हाला जास्त कळते आणि त्या ठिकाणी 370 कलम हटवलंय. त्याचा फायदा हा आज आमच्यातला युवक कोल्हापूर शहरात अर्धा गुंठा जागा विकत घेऊ शकत नाही, अर्धा पण सोडा 250 स्क्वेअर फूट विकत घेऊ शकत नाही. ते कलम हटवल्यामुळे काय होणार आहे? काश्मीरमध्ये आम्ही जागा घ्यायला जाणार आहे का कोल्हापुरातला नागरिक? ही जे मोदींचे मित्र आहेत, जे दोन उद्योगपती आहेत, त्यांची ही भर आहे. आणि राहिला प्रश्न जो काही माध्यमातून येतोय पुढे की मोदींची गॅरंटी गॅरंटी गॅरंटी, मला एक सांगा, तुम्ही गॅरंटी द्यायला लागलाय, उद्या तुमची गॅरंटीला चाललीच नाही तर मोदींचं सर्व्हिस सेंटर कुठं आहे? उद्या जनतेनं कुठल्या सर्व्हिस सेंटरला जायचं की तुमची गॅरंटी चालली नाही? उद्या महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, आता ऑलरेडी वाढलेलीच आहे, पण सरी समजा तुम्ही गॅरंटी देतोय म्हणता, तर उद्या तुमचं सर्व्हिस सेंटर कुठं आहे? आणि उद्या जर जनतेनं आवाज उठवला तर तुम्ही त्याला एकतर त्याच्या मागे ईडी लावताय, सीबीआय लावताय, SIT लावताय. जर ते पण जर नाही जमलं तर त्याला तुम्ही देशद्रोही ठरवताय. मग तुमच्या गॅरंटीचं सर्व्हिस सेंटर पहिला जनतेला दाखवा आणि मग तुम्ही गॅरंटी सांगून मतं मागा. ही माझं मोदी सरकारला थेट आव्हान आहे. खरं तर राज्याच्या राजकारणाबद्दल